काँग्रेस जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांना बरीच कामं आहेत, तरी ते वेळेत या कार्यक्रमाला आले. त्यांना मोर्चे काढायचे आहेत, त्यांना संघर्ष करायचा आहे आणि अनेक लोकांना विश्वासात घ्यायचे असा मिश्किल टोला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिनांक 8 रोजी लगावला. शिवाजी विद्यापीठातील एका कार्यक्रमानिमित्त मुश्रीफ आणि पाटील आज एकाच व्यासपीठावर आले. मुश्रीफ यांनी पाटील यांच्याबद्दल टोलेबाजी केली. दरम्यान गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीची रंगत सुरू असताना दोघांमध्ये चर्चा आणि त्यानंतर मुश्रीफ यांनी केलेल्या टोलेबाजीची चर्चा सुरू होती. गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी रंगत असतानाच एकमेकांविरोधात निवडणुकीच्या मैदानात चड्डू ठोकून असलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे शिवाजी विद्यापीठातील एका कार्यक्रमात एकत्र दिसले. मात्र विशेष म्हणजे दोघांमध्ये बराच वेळ रंगलेल्या चर्चा उपस्थितांच्या नजरा खिळवून ठेवणारी ठरली. एका बाजूला महायुतीच्या बॅनरखाली मुश्रीफ निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सतेज पाटील राजर्षी शाहू समविचारी आघाडीची मूठ बांधत आहेत. दरम्यान आमदार शिवाजीराव पाटील यांनी महायुतीत समाधानकारक जागा न मिळाल्यास सतेज पाटील आपल्याला लांबचे नाहीत असे संकेत दिल्यानं राजकीय समीकरण अधिकच गुंतागुंतीचे होण्याची शक्यता नाकारता येतच नाही. त्यातच आमदार शिवाजी पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यातील चर्चेचा नेमका विषय काय, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं. दरम्यान एकीकडे दोघांमधील चर्चेसोबतच हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटलांना लगावलेल्या मिश्किल टोल्याची चांगली चर्चा रंगली आहे. सतेज पाटलांना बरीच कामं आहेत, तरी ते वेळेत कार्यक्रमाला आलेत. त्यांना मोर्चे काढायचे आहेत, त्यांना संघर्ष करायचा आहे आणि अनेक लोकांना विश्वासात घ्यायचे बोलताना उपस्थितांमध्ये एकच आशा पिकला. यावर सतेज पाटलांनी सुद्धा सुरुवात पालकमंत्री आंबेडकर आणि तुमच्यापासूनच करतो असं सूचक विधान केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. मराठी न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.